जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी कोणत्या राज्यात सुरू करण्यात येत आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजे जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी ही ओडिशा या राज्यामध्ये सुरू करण्यात येत आहे. ओडिशामधील सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पाजवळ ही ब्लॅक टायगर सफारी सुरू करण्यात येणार असून या टायगर सफारीचे क्षेत्र हे 200 हेक्टरमध्ये पसरलेले असेल. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. आंतरजातीय आंतरधर्मीय नवविवाहितांसाठी राज्यातील पहिले आश्रयस्थळ कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले? तर आता आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांसाठी राज्यातील पहिले आश्रयस्थळ हे सातारा जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. साताऱ्यामध्ये कुठे? तर साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील पिंपरी येथे हे आश्रयस्थळ अनिसचे कार्यकर्ते शंकर कनसे यांनी स्थापन केलेलं आहे. आणि हे स्थळ कोणाद्वारे चालवण्यात येणार आहे? तर महाराष्ट्र अनिस आणि स्नेह आधार संस्थेमार्फत हे स्थळ निशुल्क चालवण्यात येणार आहे. मित्रांनो, इथे साताऱ्याचा उल्लेख आला आहे, तर साताऱ्याविषयी काही महत्त्वपूर्ण माहिती आपण पाहून घेऊया. तर पहा, सातारा हा जिल्हा पुणे विभागात येतो. साताऱ्याच्या सीमा या पुणे, सोलापूर, सांगली, रत्नागिरी आणि रायगड या 5 जिल्ह्यांशी संलग्न आहेत. तसेच साताऱ्याचं क्षेत्रफळ हे 10,480 चौरस किलोमीटर असून 2011च्या जनगणनेनुसार येथील लिंग गुणोत्तर 988 तर बाल लिंग गुणोत्तर हे 895 इतका आहे. साताऱ्याचा साक्षरता दर किती आहे? तर 84.20% इतका साताऱ्याचा साक्षरता दर आहे. साताऱ्यामध्ये एकूण 11 तालुके आहेत. तसेच महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण सुद्धा सातारा जिल्ह्यामध्येच आहे आणि महाबळेश्वर येथेच कृष्णा नदीचा देखील उगम होतो. आणि या कृष्णा नदीची उपनदी असलेल्या कोयना नदीवर सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात कोयना धरण देखील आहे व या कोयना धरणावरील जलाशयाला कोणत्या नावाने ओळखलं जातं? तर शिवाजी सागर या नावाने ओळखले जातं. बऱ्याच वेळा एक्झाममध्ये ठोसेघर धबधबा विचारण्यात येतो, तर ठोसेघर धबधबा हा सातारा जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 2, कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट टीबी निर्मूलन कार्यक्रमासाठी केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे? तर आता सर्वोत्कृष्ट टीबी निर्मूलन कार्यक्रमासाठी केंद्र सरकारचा पुरस्कार केरळ राज्याला देण्यात आलेला आहे. मित्रांनो, याआधी आपण पाहिलं होते की टीबी नोंदणीसाठी निक्षे नावाचं पोर्टल सुरू करण्यात आलं आहे व केरळ राज्यामध्ये या निक्षे पोर्टलवर खाजगी क्षेत्रातील टीबी रुग्णांची सर्वाधिक नोंदणी झालेली आहे. ही नोंदणी 2019 मध्ये 4,615 होती, ती 2023 मध्ये 6,542 पर्यंत वाढलेली आहे. तसेच केरळ सरकारने खाजगी क्षेत्राच्या सहकार्याने केरळला 2025 पर्यंत टीबी मुक्त राज्य बनवण्याचं लक्ष ठेवलेलं आहे. बरं मित्रांनो, तुम्हाला हे लक्षात आहे का केंद्र सरकारने भारताला कधीपर्यंत टीबी मुक्त करण्याचं लक्ष ठेवलं आहे? तर केंद्र सरकारने भारताला 2025 पर्यंत टीबी मुक्त करण्याचं लक्ष ठेवलेलं आहे. आणि WHO द्वारे जगाला कधीपर्यंत टीबी मुक्त करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे? तर WHO द्वारे जगाला 2030 पर्यंत टीबी मुक्त करण्याचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. मित्रांनो, आपल्याला एक्झाममध्ये टीबी हा जीवाणूजन्य आजार आहे की विषाणूजन्य आजार आहे असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवा, टीबी हा जीवाणूजन्य आजार आहे व टीबी या आजारासाठी कोणता जीवाणू कारणीभूत असतो? तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुली हा जीवाणू यासाठी कारणीभूत असतो व या जीवाणूचा शोध 24 मार्च 1882 रोजी डॉक्टर रॉबर्ट कोच यांनी लावला होता. त्यासाठी दरवर्षी 24 मार्च रोजीच जागतिक टीबी दिवस सुद्धा साजरा केला जातो. ठीक आहे, तर एवढे पॉईंट लक्षात ठेवा. आणि आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर कोणत्या राज्याने स्वयं ही योजना सुरू केली आहे? कोणती योजना आहे? तर स्वयं असे या योजनेचं नाव असून ही योजना ओडिशा या राज्याद्वारे सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत काय केलं जाईल? तर 18 ते 35 वर्ष वयोगटातील उद्योजक आणि ग्रामीण भागातील नोकऱ्या नसलेल्या तरुणांना 1 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज प्रदान करण्यात येणार आहे. आणि या कार्यक्रमाअंतर्गत 1 लाख पात्र ग्रामीण आणि तितक्याच शहरी तरुणांना मदत मिळणार आहे. याबरोबरच ओडिशा सरकारने सरकारी आरोग्य केंद्रामध्ये संस्थात्मक प्रसूती आणि गर्भधारणेची वैद्यकीय समाप्ती करण्यासाठी बेल्टेड सॅनिटरी नॅपकिनचे वितरण करण्यासाठी विद्यमान खुशी योजनेचा विस्तार केला असून आता या योजनेला खुशी प्लस असं नाव देण्यात आलेलं आहे. आपल्याला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकते की महिलांना सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी खुशी योजना कोणत्या राज्याद्वारे राबवण्यात येते? तर ही योजना ओडिशा राज्याद्वारे राबवण्यात येते. बरं, आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा महिलांना सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी एक योजना राबवण्यात येते. त्या योजनेचं नाव काय आहे? तर महाराष्ट्रामध्ये अस्मिता ही योजना राबवण्यात येते. नाव लक्षात ठेवा, अस्मिता ही योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येते. तर त्याच प्रकारची योजना
खुशी या नावाने ओडिशा या राज्यामध्ये राबवण्यात येते. ओडिशा या राज्यामध्ये अलीकडेच अजून एक योजना सुरू करण्यात आली आहे. त्या योजनेचं नाव काय आहे? तर लाभ अशी ही योजना आहे. या लाभ योजनेचा उद्देश काय आहे? तर ओडिशातील सुमारे 1 कोटी आदिवासींचा विकास आणि सक्षमीकरण करणे हे या लाभ योजनेचा उद्देश आहे. ओडिशा राज्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर आहे. रघुवर दास हे राज्यपाल आहेत, तर नवीन पटनाईक हे ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ओडिशा या राज्यामध्ये चिल्का सरोवर सुद्धा स्थित आहे आणि सिमलीपाल नॅशनल पार्क आणि भितरकनिका नॅशनल पार्क हे 2 राष्ट्रीय उद्यान ओडिशा या राज्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 4. सार्वजनिक आरोग्य आणि पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी कोणत्या राज्यात किलकारी योजना सुरू करण्यात आली? मित्रांनो, ही जी किलकारी योजना आहे ही 2016 मध्ये सुरू झाली आहे. भारतातील 18 राज्यामध्ये ही योजना राबवण्यात येत असून आता यामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बरं, या योजनेची सुरुवात गुजरात आणि महाराष्ट्रात कोणाच्या हस्ते करण्यात आली? तर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्राध्यापक SP सिंग बघेल आणि डॉक्टर भारती प्रवीण पवार यांच्या हस्ते एका आभासी कार्यक्रमाद्वारे या दोन्ही राज्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. किलकारी योजना ही केंद्रीकृत संवादात्मक ध्वनी प्रतिसाद आधारित मोबाईल आरोग्य सेवा आहे. या योजनेअंतर्गत गर्भधारणा, बाळंतपण आणि बालसंगोपन विषयक 72 संदेश थेट कुटुंबाच्या मोबाईल फोनवर गर्भधारणेच्या दुसऱ्या तिमाहीपासून मूल 1 वर्षाचे होईपर्यंत मोफत, साप्ताहिक व कालबद्ध पद्धतीने वितरित केले जातात. आणि ही जी किलकारी योजना आहे ही कधी सुरू करण्यात आली? तर 15 जानेवारी 2016 रोजी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम हे आता कोणत्या नवीन नावाने ओळखले जाणार आहे? तर आता हे जे सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम आहे हे आता निरंजन शहा या नावाने ओळखलं जाणार आहे. निरंजन शहा यांनी 1960 ते 1970 दरम्यान सौराष्ट्रकडून 12 प्रथम श्रेणी सामने खेळलेले आहेत व आता त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या स्टेडियमला त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 6. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी रणजित कुमार अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. रणजित कुमार अग्रवाल हे ICAIचे 72वे अध्यक्ष ठरले आहेत. त्यांनी याआधी 2023 ते 2024 पर्यंत ICAIचे उपाध्यक्ष म्हणून कार्य केलेलं आहे. तसेच ते ICAIच्या 23व्या, 24व्या आणि 25व्या सेंट्रल कौन्सिलवर सलग 3 वेळा निवडून देखील आले होते. त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून ते ICAIच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्सॉल्व्हन्सी प्रोफेशनलच्या बोर्डावर देखील संचालक म्हणून कार्यरत आहेत. बरं, या ICAIची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 1949 मध्ये या ICAIची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 7. पहिल्या डिजिटल इंडिया फ्युचर स्किल समिटचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण ही पहिलीच डिजिटल इंडिया फ्युचर स्किल समिट असून याचं उद्घाटन राजीव चंद्रशेखर यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. बरं, ही समिट कोणत्या तारखेस भरली होती? तर 15 फेब्रुवारी रोजी ही समिट गुवाहाटी येथे आयोजित करण्यात आली होती. या समिटचं आयोजन कोणाद्वारे करण्यात आलं होतं असं जर विचारलं तर ही समिट इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 8. 9व्या GOE टेकमध्ये AI सक्षम सरकारी सेवा श्रेणीतील पुरस्कार कोणत्या देशाने पटकावला? तर या 9व्या GOE टेकमध्ये AI सक्षम सरकारी सेवा श्रेणीतील पुरस्कार आपल्या भारताला देण्यात आलेला आहे. हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार कोणत्या देशाद्वारे देण्यात येतो? तर UAE सरकारद्वारे हा पुरस्कार देण्यात येतो आणि भारताला हा पुरस्कार जागतिक सरकार शिखर परिषदेत देण्यात आलेला आहे. बरं, ही जी जागतिक सरकार शिखर परिषद आहे याचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं असं जर विचारलं तर या परिषदेचं आयोजन 12 ते 14 फेब्रुवारी दरम्यान दुबई येथे करण्यात आलं होतं व या परिषदेत भारत, तुर्की आणि कतार हे 3 देश पाहुणे देश म्हणून आमंत्रित होते. आणि यावेळेसच्या परिषदेची थीम काय होती? तर शेपिंग फ्युचर गव्हर्नमेंट अशी यावेळेसच्या या परिषदेची थीम होती. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस आहे हा दरवर्षी 15 फेब्रुवारी रोजी आयोजित केला जातो आणि हा दिवस प्रथम 2002 मध्ये चाइल्डहुड कॅन्सर इंटरनॅशनलद्वारे आयोजित करण्यात आला होता. यावेळेस या दिवसाची थीम काय आहे? तर अनविलिंग चॅलेंजेस अशी यावेळेसच्या या दिवसाची थीम आहे.
आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. दादासाहेब फाळके पुरस्काराची रक्कम 10 लाख रुपयावरून वाढवून किती करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.